साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाची अंकुर दग्ध होती, जिने दिले त्याशी द्यावे पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे मग कासयाने पुन्हा संसार बीजाची अंकुर दग्ध होती, तुका म्हणे निज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता तुझयाची मग कासयाने पुन्हा संसार बीजाची अंकुर दग्ध होती, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजाची अंकुर दग्ध होती. प्रस्तुत कीर्तन रवी सेवेकरता घेतला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी जगद्वंद जगद्गुरु तुकोबरायांचा चार चरणाचा अभंग आहे. या अभंगामध्ये तुकोबराय काय सांगतायत तर साधावा तो देव, देवाला साधावं, साधनेद्वारा प्राप्त करावं. का साधावं याचं सांगतात, कारण की सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान, प्रारब्धाची तुटी क्रियमानाची तुटी व्हायची असलं तर देवाला साधावं. आणि मग का असं याने पुन्हा संसार बीजाची अंकुर दग्ध होती, म्हणून देवाला साधावं नाही का. साधावा तो देव कसा साधावा, जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान, उत्तीर्ण चरण धरणी व्हावे. आणि काय होईल त्यामुळं, तुका म्हणे निज भोग येईल निजता, नाही होईल सत्ता तुझयाची म्हणून साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. तुकोबरायांचं हे बोलणं आपल्या अनुभवातलं आहे, स्व अनुभवातलं बोलणं आहे. कधीही तुकोबराय अनुभवाशिवाय बोलत नाहीत. अनुभव आले अंगात या जगात येत असे. या जगतामध्ये तुकोबरायांचं बोलणं अनुभवयुक्त आहे. त्यामुळं ज्या अवस्थेचे तुकोबर आहेत त्या निज अनुभूतीमधलं चिंतन आहे. तुकोबराई ज्या अनुभूतीमध्ये आहेत, सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर डलत, त्या अनुभूतले. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून निधी पाप पुण्यांगा, या अनुभूतीतले तुकोबर आहेत. त्यामुळे तुकोबरायांचं बोलणं फार महत्वपूर्ण चिंतना करत असतं. आणि तो सामान्याकरता बोध असतो, सामान्याकरता उपदेश असतो. सामान्यांना साधनेचा मार्ग सांगतात, कधी साधकाचं स्वरूप सांगतात, कधी साध्याचं स्वरूप सांगतात, कधी साधनाचं स्वरूप सांगतात. साधक कसा असतो याचंही वर्णन असतं काही अभंगा. साठविला हरी जिही हृदय मंदिरी, कधी साधनेचं वर्णन असतं, साधना कशी असावी. देवतीही बळे धरिला सायासे करुणिया नाश उपाधी, बळ सायास उपाधीचा नाश करून नाही का पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जड. कधी साधनांचं चिंतन सांगतात. या अभंगामध्ये तुकोबराय काहीतरी प्राप्त करायचंय असं सांगतात, साधायचंय सांगतात. त्यामुळं काय होणार हेही सांगतायत. कारण प्रयोजन विना मंदोपीनं प्रवर्तते, शास्त्रीय सिद्धांत असा आहे. एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये त्याची प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्तीला कारण प्रयोजन काहीतरी असतं, पुढे काहीतरी प्राप्ती असते. बिना प्राप्तीची प्रयोजनता सिद्ध होत नाही. निष्फळ क्रिया व्यवहारामध्ये कोणीही करत नाही. कीर्तनामध्ये काहीतरी आपल्याला ज्ञान प्राप्त होणार या अपेक्षेनं आपण ह्या ठिकाणी आलेलो असतो. भक्ती प्राप्त होणार या अपेक्षेनं आलेलो असतो नाही का. ज्ञानाचा भक्तीचा बोध आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणार ही आपली भावना घेऊन आपण कीर्तनामध्ये आलेलो असतो. म्हणजे हितही अपेक्षा थोडीशी काय आहे, पण ही सद अपेक्षा आहे, चांगली अपेक्षा. कारण काय की ज्या वेळेस ती प्राप्त झालेली अवस्था असते त्या अवस्थेला काही लोक बघून म्हणतात आम्हाला असं बनायचंय. ठीक नाही बरं. तुम्ही मृदंग वाजवताय, मृदंगामध्ये एखादा श्रेष्ठ मृदंगवाद बघितला, कधी तर बघितला अच्छीला, त्या बघितल्यानंतर वाटलं असेल मला पण असं बनायचंय. का वाटलं असं की त्या स्वरूपाची रूपता जी आहे ती रूपता प्रस्तुत झाली आणि त्या प्रस्तुत झाल्यानंतर ती आम्हाला तसं व्हावं असं वाटलं. समजा एवढं होऊन जर काहीच प्राप्त होत नसेल तर ते प्राप्त करावं का असा प्रश्न येतो. एखादा माणूस चांगला उत्कृष्ट आहे, साधना भरपूर केली, साधना भरपूर केली, पण साध्याची अनुभूती अजून आलेली नसेल तर तो अजूनही साधक आहे, पूर्णतेला गेलेला. मग फळाचं रूप सांगितलं जातं की त्यामुळं काय मिळू शकतं. पण हरिपाठामध्ये पण पुण्याची गणना तेने मुक्तीचारी, 4 मुक्ती प्राप्त होता. तो पुण्याची गणना कोण करेल, मिळेल तुम्हाला.
मग त्या दिशेने आपला प्रवास चालू होतो. एक तर आपण त्या अवस्थेचे नाहीये, आता त्या अवस्थेचे व्हावे म्हणून ही साधना आहे. म्हणजे संचित आणि प्रारब्धाची आपली तुटी झालेली नाही आहे, क्रियमानाची आपली तुटी झालेली नाही आहे. आपल्याला कर्मबंधामध्ये आपण आहे आणि त्या कर्मबंधातनं निर्मुक्त व्हायची इच्छा असेल नाही का, आणि जन्म मरणरूपी संसारामधनं निर्मुक्त व्हायचं असेल तर मग काय करावं? साधावा तो देव. काय करावा? देव साधावा. कर्मबंधातनं निर्मुक्त व्हायची इच्छा असेल तर वास्तविकरित्या सगळ्यात पहिल्यांदा जीवनामध्ये आपल्याला आपण अज्ञानात आहोत का, आपण कर्मबंधात आहोत का, याचं आपल्याला ज्ञान होणं गरजेचं आहे. मग त्यातनं मुक्तीची इच्छा करेल. शास्त्र सांगतं स्वाज्ञान ज्ञानिनो विरळा. स्वतःचं ज्याला स्वतःकडे अज्ञान आहे असंच काहींना माहीत नाही, आणि ज्यांना माहिती आहे ते विरळा आहेत असं शास्त्र सांगतं. स्वज्ञान ज्ञानिनो विरळा. स्वतःच्या अज्ञानाचं ज्यांना ज्ञान झालंय अशी विरळा लोक आहेत. आणि मग ज्यांना स्वतःच्या अज्ञानाचं ज्ञान होतं ना की मी अज्ञानी आहे, तेव्हा त्या माणसाला ज्ञानाची इच्छा होते की ज्ञान प्राप्त करावं. सगळ्यात पहिल्यांदा मी अज्ञानी आहे हा बोध आपल्या अंतःकरणामध्ये आला पाहिजे. कारण जन्म मरण रूपी राहाडगाडग्यामध्ये अज्ञानाचाच परिणाम आहे, संसार अज्ञानाचाच परिणाम आहे, जगदरूपता अज्ञानाचाच परिणाम आहे, कर्मबंध अज्ञानाचाच परिणाम आहे. कारण शास्त्र सांगतं जन्म मरणाला कारण काय आहे नाही का. जन्म मरणाला कारण काय? जन्म मरण राहाडगाडग्यामध्ये आपण पडलो, याला काय कारण? ते केलेलं कर्मच भोगण्याकरता येतो. केले कर्म झाले त्याची भोग आले. कर्म आणि भोग याच्याकरता पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम हे संसार रूपत आहे. सगळ्यात पहिल्यांदा त्या स्वरूपाचं ज्ञान आपल्याला होऊन देण्याचं काम कोण करतात? ते ज्ञान. अरे उठ भावा, जागा हो. जसं संत मदालसेला उपदेश करतात नाही का, जागा हो बाबा, जागा हो नाही का. उपदेश मदालसा देह निर्मियला कैसा, आला शिकवण्या वाटा मातेची या गर्भवासा. काय वर्णन करतात. जन्ममरण रूपी हा प्रवासामध्ये आपल्याला पुनरपी जननम पुनरपी मरणम का पडावं लागतं? कारण कर्म आहे ते पाप आणि पुण्य दोन रूपामध्ये आहे, आणि त्या पाप पुण्याचा परिणाम एक सुख आणि दुःख ते भोगण्याकरता पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी समान होतात. सुख आणि दुःख, पाप आणि पुण्य समान होतात. त्यावेळी हा मनुष्य जन्म प्राप्त होतो. ह्या शरीराला आपण येतो. मग इथं आल्यावर सुद्धा पाप पुण्याचं फळ भोगत असताना पुन्हाही आपल्याकडं कर्म होतं, त्याला क्रियामान म्हणतात नाही का. आणि या जन्ममरणातून आपल्याला जर सुटायचं असेल, निर्मुक्त व्हायचं असेल तर मग साधावा तो देव नाही का. कर्माची रूपत आहे. कर्म जेव्हा मनुष्य करतो त्यावेळी त्याचा असा हिशोब तयार होतो. त्याचं संचित रूपात पडतं, त्याचं प्रारब्ध रूपात पडतं, त्याचं क्रियमान रूपात पडतं. संचित म्हणजे काय? साठलेलं कर्म. बँकेमध्ये पैसा जर ठेवलेला असेल तर तो कसा आहे? साठलेला आहे. त्याला काय वापरायला बाहेर काढले का आपण? साठलेला आहे. वापरण्याकरता जेवढा बाहेर काढलाय ना खिशामध्ये आहे ते प्रारब्ध रूपतेनं समजून जायचं. वास्तविक पूर्णच व्याख्या होतील असं मी सांगत नाही त्याच्या, पण समजण्याकरता थोडक्यात सांगायचं की बँकेमध्ये असणारा पैसा आहे ते संचित समजा, खिशामध्ये काढलेला पैसा आहे वापरण्याकरता ते प्रारब्ध समजा नाही का. आणि मग आत्ता करून जे मिळणार आहे पुढं त्याला क्रियमान समजा. आत्ता आपण कर्म करून आपल्याला जे भविष्यात पैसा पुढे मिळणार पैसा आहे, ह्या कर्माचा फल काहीतरी मिळणार आहे, पैसा मिळणार आहे किंवा फल काय मिळणार आहे ते क्रियमान कर्म आत्ता आपण करायला लागलो. तीन रूपातली रूपत आहे. एक संचित आहे, एक प्रारब्ध आहे आणि एक क्रियमान आहे. संचित प्रारब्ध जे आहे ते जन्माला आल्यापासून आपण मरेपर्यंत ह्या शरीर रूपात आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते प्रारब्ध आहे. आपण जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आता हे प्रारब्ध भोगूनच संपतं. प्रारब्धाचा नाश होत नाही असं शास्त्र सांगतं. भोगेनेव हि नश्यती, भोगानच प्रारब्ध संपतं. संचित संपू शकतं कारण जळतील पापे जन्मांतरीचे जळतील पापे. नाम संकीर्तन
पापे जन्मांतरीची, अनेक जन्माची पापं, अनेक जन्मामध्ये असणारी साठलेली संचित रूपातली पापं निवृत्त होऊ शकतात. नाम संकीर्तन साधन पैसो, जळतील पापे जन्मांतरीचे. पण आत्ता असणारं बरेच लोक असा प्रश्न करतात, महाराज आम्ही एवढं भगवत भक्ती चिंतन करतो पण आमच्या जीवनात दुःख का? सांगणाऱ्यांची संख्या भरपूर आहे. भरपूर परमार्थ केला म्हटले आत्तापर्यंत नाही, जन्माला आल्यापासून जीवनामध्ये परमार्थच काही लोकांचा असेल पण तरी सुद्धा दुःख आहे, नाही का? दुःख आहे. याचं कारण काय? बरेच लोक प्रश्न करतात महाराज. पण असं असतं, याला प्रारब्ध म्हणतात. काय म्हणतात? प्रारब्ध म्हणतात. ते जन्माला आल्यापासून आपल्याला प्राप्त असणारं कर्म आहे ते संपत नाही म्हटलं. प्रारब्ध जशी सायकल आहे, ती सायकल जर घसारीला सोडली तर घसारीला सोडल्यानंतर पॅन्डल थांबवला पण सायकल थांबत नाही. बरोबर ना? काय थांबवला? पॅन्डल थांबवला पण सायकल थांबत. तशी अवस्थेच्या अनुभूतीमध्ये जीवनमुक्तता जरी प्राप्त झाली तरी सुद्धा आपल्याला जी गती प्राप्त आहे ती गती जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत प्रारब्ध भोग थांबत नाही. गती म्हणजे प्रारब्ध गती. जरी आपली निर्मुक्त अवस्था असली तर तोपर्यंत आपल्याला जन्माची रूपता आहेच. आयुष्य देते जिने पुढे गा, ज्ञानोबा म्हणतात. जेवढं आयुष्य आहे तेवढं माणूस जगतो, नाही का? आयुष्य देते जिने पुढे. प्रारब्धानं प्राप्त आहेत. भोगतो न घडे संचिता वाचोनी काय, किंवा प्रारब्धची जोडे धन प्रारब्धची वाडे माणसा का सोसकर शिवाया भजमना पंढरीराया. आपल्या हातनं क्रिया कर्म होतात महाराज, नाही का? कर्म होत असताना आता आपल्या हातनं कर्म होतात. काही स्वाभाविक कर्म आहेत, काही जाणीवपूर्वक केली जाणार का. जेव्हा अहमपणाचा भाव धारण करून आपलं कर्म होतं. आता तुम्ही कीर्तन ऐकायला लागलाय, ऐकायला लागल्यावर मी कीर्तन ऐकतोय हा भाव आहे का नाही? अहमपणाचा भाव. तेव्हा मी कीर्तन ऐकतोय पण पुढं जाऊन जरा होतं की मी कीर्तन केलेलं बरं आहे काय, मी कीर्तन करावं काय, नाही का? बरं, कीर्तनातला भाव तो प्रस्तुत झाल्यानंतर मी कर्म करतोय, हा कर्माबद्दलचा अहंकार, मी कर्म करतोय, तो अहंकार चांगला असेल तर ठीक आहे बाबा, चांगल्या करता असेल ठीक आहे. पण ज्ञानोबरांची भाषा आहे, बंदाला कारण दोन गोष्टी आहे, कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफळाची आशा. हे दोनच बंदाची कारण आहेत. कर्तृत्वाचा मधु आणि कर्मफळाचा आस्वादू या नाव बंधू कर्माचा की. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद याचं नाव बंधन. कर्तृत्वाचा मद म्हणजे मी कर्म करतोय, माझ्यामुळं कर्म होतंय, माझ्यामुळेच कर्म करणार. आणि मग त्या मीपणाचा भाव जोपर्यंत आपल्या कर्तृत्वामध्ये आहे, मी बघतोय, मी ऐकतोय, मी खातोय, मी पितोय, मी जगतामध्ये वावरतोय, हा झाला मीपणा. केवळ मीपणा असून चालत नाही, त्यामध्ये पुन्हा दुसरा शब्द येतो माझेपणा. हे माझं, ते माझं, त्याला अहंता ममता म्हणतात. अहंता ममता. आणि याला घेऊन आपल्याला अहंता आणि ममता घेऊनच आपण बंधाची कारणता होतो. मुक्त होता परी बळे झाला आला तर ते कर्माची बंधनता होते. कर्तृत्वाचा अहंकार, नाही का? कर्तृत्व भोक्तृत्व हे धर्म आहेत नेमके कोणाचे? शास्त्र सांगतं अंतकरणाचे धर्म आहेत. कर्तृत्व आणि भोक्तृत्व हे धर्म आहेत अंतकरणाचे. कारण अंतकरण अवच्छिन्न चैतन्य जे आहे, नाही का, प्रतिबिंबित असणारं चैतन्य जे आहे, नाही का, बुद्धी प्रतिबिंबित चैतन्याचं नाव जीव आहे. स्वतंत्र चैतन्य जीव नाही आहे. ते बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झाल्यानंतर त्याचं नाव जीवत्व होतं.
ते प्रतिबिंब स्वतःला मी जीव असा भाव तयार होतो. मी जीव. कोण म्हणतंय प्रतिबिंब? मग तुम्ही सांगा, प्रतिबिंब खरं का बिंब खरं? बिंब खरं का प्रतिबिंब खरं? चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडलं आणि पाणी हल्लं, प्रतिबिंब हल्लं का नाही? लवकर सांगा, म्हणजे कीर्तन लवकर संपवायचं. प्रतिबिंब हल्लं का नाही? हल्लं. म्हणजे चंद्राचं प्रतिबिंब पाण्यामध्ये पडल्यानंतर प्रतिबिंब हल्लं असं वाटलं, पण वास्तविक प्रतिबिंब हल्लं नाही. याचं कारण वरचं बिंब हल्लेलं नाही आहे. वर चंद्राचं बिंब, चंद्र हल्ला की आपोआपच प्रतिबिंब पुढे जातं का नाही सांगा? चंद्र वरती स्थिर राहिला तर प्रतिबिंब स्थिर आहे की नाही सांगा? मग हल्लं नेमकं काय? तर पाणी हल्लं. काय हल्लं? पाणी हल्लं. ते पाणी हल्ल्यामुळं आपल्याला वाटलं प्रतिबिंब पण हल्लं, कारण पाण्यामध्ये तादात्म्य रूपामध्ये प्रतिबिंब रूपदा प्रतीतील आहे. तसं अहम स्वरूपतेनं अहम म्हटलं, एकतर अहम जीव या रूपात आम्ही अहमला बघतो, पण अहम आत्मतत्व अहम ब्रह्म या रूपामध्ये स्वला आपण बघत नाही. मी म्हटलं की कुणाकुणाचा बोध होतो सांगा? मी म्हटलं की स्वचा बोध होतो, मी जीव. मी म्हटलं की मी कुणाचा बोध होतो? व्हायला कुणाचा पाहिजे आणि होतो कुणाचा? या दोन रूपातनं आपण आता चिंतन बघायचं आहे. कसं आहे बघा, मेहुणा म्हटलं की कुणाचा बोध होतो? मेहुणा म्हटलं तर कुणाचा बोध झाला? बायकोचा भाऊ, नाही का? बायकोचा भाऊ म्हणजे बायको पण आली की नाही सांगा? म्हणजे बायकोचा संकल्पना पण आपल्या मनात आली की नाही? कारण मेहुणा त्याशिवाय म्हणू शकत नाही. मेहुणा म्हटलं की असं फिरून आपण चिंतन करतो. ह्या दोन्ही रूपतेची गरज पडते. तसं मी म्हटलं की एक जीव प्रतिबिंबित असणारा मी आहे का? मी तर वासुदेव आहे, नाही का? मी कोण आहे हे समजण्याचा विषय फक्त आहे, अनुभवायचा विषय आहे, जाणायचा विषय आहे. नाहीतर या देहाते म्हणे मी, देहाला पण लोक मी म्हणतात. धनपुत्र दारा माझे परिये, काळाची खाजी ऐसे नेन तू गेला. देहाला मी म्हणतात की नाही सांगा? देहाला मी म्हणतात ना. गोरा कोण आहे? मी आहे. काळा कोण आहे? मी आहे. उंच कोण आहे? मी आहे. जाड कोण आहे? मी आहे. म्हणतात ना आपल्याला. म्हणजे कुणाला म्हटले? देहाला म्हटले का स्वला म्हटले? देहालाच म्हटले. या देहालाच मी म्हटले, पण त्या देहालाच पुन्हा माझं म्हणतो आपण. हे शरीर माझं आहे, डोळे माझे, हात माझे, कान माझे, पाय माझे, संपूर्ण शरीराला माझं पण आपण म्हणतो. आणि त्यावेळी काही वेळ त्याला मी पण म्हणतो. याला तादात्म्य अध्यासित करतो आपण. अध्यास झालेला. वास्तविक ते नाही. पण ते सकाळी उठल्या उठल्या पाण्यामध्ये, गरम पाण्यात हात घातला, चटका बसला. कशाचा बसला चटका? पाण्याचा बसला ना. पण पाण्याचा बसला का त्यात उतरलेल्या अग्नीचा बसला? त्यात अग्नीची उष्णता उतरले त्याचा बसला का पाण्याचा बसला? अग्नीचा बसला, अग्नीची उष्णतेचा बसला. पण आपण म्हटलो कशाचा? पाण्याचा चटका बसला. गरम गरम तवाचा चटका बसला. तव्यामध्ये उतरलेल्या अग्नीचा म्हणजे उष्णतेचा चटका बसला. पण आपण म्हणताना काय म्हणतो? तव्याचा चटका बसला. याला कारण ती एवढी तदाकार झालेली, एकरूप झालेली की त्याच्यापासून त्याला आपण वेगळं करून बघत नाही. तसं या देहालाच मी म्हणणं म्हणजे मीचा शोध न घेता देहालाच काही वेळ मी म्हणणं. विठ्ठल विठ्ठल. मग मी कोण आहे? मी कोण आहे याचा विचार करायला. देह मी आहे का? देह मी आहे का? मी कसा असतो बघा. मी देहाच्या अभावामध्येही मीत्व भाव येतो. कसा आहे की झोपल्यानंतर मी स्वप्न बघतो, त्यावेळी मी आहे की नाही सांगा? स्वप्नात बघणारा स्वप्नाला कोण आहे? मीच आहे. सुषुप्तीमध्ये काही जाणत नाही, इंद्रिय पण नाही आहेत, देह पण काम करतो का? नाही आहे, इंद्रिय पण नाही. तिथं सुद्धा अज्ञानाला जाणणारा मी आहेच की. तिथंही अज्ञानाला जाणणारा मी आहे. तिथंही आनंदाचा भोग घेणारा, आनंद भूक म्हणतात तिथं, आनंदाचा अनुभव घेणारा मी आहे. अविद्यावृत्तीद्वारा आनंदाचा अनुभव घेणारा मी आहे. तिथंही सुषुप्तीमध्येही मी आहे, स्वप्नामध्ये मी आहे, जागृतमध्येही मी आहे. म्हणजे देहाच्या त्या ठिकाणी कार्यरत नसण्यामध्येही मी आहे आणि देहाच्या असण्यामध्येही मी आहे. याचा अर्थ मी अधिक काळ आहे. बरोबर ना? मी किती काळ आहे महाराज? अधिक काळ आहे. म्हणजे देह मी कसा असेल? देहाला माझं म्हणतो, देह मी कसा असेल? पण तरीही या देहाते म्हणे मी, धनपुत्र दारा माझे परी, काळाचे खाजे सेनेनं तू गेला. देहालाच मी म्हणायला लागतो, नाही का? मन मी म्हणतो, बुद्धी मी म्हणतो. वास्तविक मन बुद्धी सुद्धा जिथं कार्यरत नाही आहे तशी सुषुप्ती, त्या ठिकाणी अहम रूपामध्ये तो आहे. तरीही आपण या सुषुप्तीमध्ये जेव्हा इंद्रिय मन काम करत नाही तिथंही मी आहे.
म्हणजे मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे. विठ्ठल विठ्ठल. मग काय जाणायचंय आपल्याला? जाणायचं काय? ज्ञानोबा म्हणतात ना, कोण मी हा आहे हा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. कोण मी आहे? मी कोण आहे? मी करता, मी भोगता. कर्तृत्व भोक्तृत्व तर अंतकरणाचे धर्म. याच्याकरता शास्त्रामध्ये त्याला कर्तृत्व भोक्तृत्व भ्रांती असं म्हटलेलं आहे. कर्तृत्व आणि भोक्तृत्व भ्रांती. या भ्रांतीमुळं अहमपणामुळं बंधात पडलेला जीव आहे आणि त्यामुळं कर्म करणं पुन्हा फळ भोगणं. याला शास्त्र काय सांगतं बघा. कृते कर्म भोगाय कर्म कर्तुंच भुंजते नद्या किटा इवावर्त दावर्तंतर मासुते व्रजंतो जन्मना जन्मला वंदे नैवनमृत्यम सत्कर्म परिपाकाते करुणानिधिनिधृतम प्राप्यतीरत्र विषया विश्राम्यन्त्यत सुखम उपदेशमवाप्यम आचरते तू दर्शवी पंचकोशो वेकी निलवंते निवृत्तीम ब्राम. काय वर्णन आहे बघा. कर्म करणं त्याचं फळ भोगणं, पुन्हा कर्म करणं पुन्हा फळ भोगणं, हे राहटगाडगं चालू आहे. याला म्हणतात पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी. कशा करता? कर्म करणं फळ भोगणं पुन्हा कर्म करणं फळ भोगणं, ह्या कर्मफळामध्ये पडलेलो आहोत. मग ते प्रारब्ध संचित क्रियमान तिन्ही रूपामध्ये आहे ना. मग कर्मफळाच्या या गुंथ्यामध्ये आपल्याला निर्मुक्त होण्याकरता मग काय होतं? जसं की एखाद्या किड्याचं वर्णन दिलं पंचदशीमध्ये. एक किडा आहे, तो नदीमध्ये पडला. त्याला एका महात्म्यानं उचलला आणि कुठं ठेवलं? शांत अशा बाहेर बाजूला झाड आहे, त्या झाडाच्या खाली ठेवलं. सत्कर्माचा परिपाक झाला म्हणायचं. चांगलं पुण्य काही उदित झाल्यानंतर मग आपल्याला सत्कर्म प्रवृत्ती होते. पुण्य उदित झाल्याशिवाय सत्कर्माची प्रवृत्ती कशी होईल महाराज? सत्कर्माचा परिपाक झाल्यानंतर सत्कर्माचा परिपाक काहीतरी पुण्य उदयाला आलं आणि मग त्या ठिकाणी साधूंचा एका त्या किड्याला असा वर उचलला आणि त्यांनी काय केलं? झाडाखाली ठेवला, जो भोवऱ्यामध्ये सापडला होता. केवळ तो गोल गोल फिरतच होता भोवऱ्यामध्ये नदीमध्ये आणि त्यातनं काढला त्याला आणि कुठं ठेवला? एका झाडाखाली ठेवला. हे वर्णन तिथं केलेलं आहे. सत्कर्म परिपाका ते करोडा निधनोद्रितो प्राप्य तीरतरुषाया विश्राम्यन्तेता सुखम. यथा सुखम जिथं स्थिर होई सकेल अशा ठिकाणचा विश्राम देतात. तसं साधू संत माय व्यापजे का दयेचे सागर. संत मायबाप काय करतात? दयेचे सागर आहेत आणि आपल्याला सद्बोध विवेकाची प्राप्ती व्हावी याच्याकरता निरंतर प्रयत्नरत आहेत. आपल्याला विवेकाची प्राप्ती व्हावी म्हणून ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असताना विवेक वल्लीची लावणी हो दे सैके. विवेकाची काय आहेत? विवेकच आहे तिथं. अभिनव उद्यान विवेक तरुंचे. ज्ञानेश्वरीमध्ये काय चिंतन आहे? अभिनव उद्यान विवेक तरुंच. विवेकच आहे. वरी विवेकाची गोटी नाही का. आता ना तरी विवेकाची गोटी वरी प्रतिपाद्य श्रीकृष्ण जगजेटी. म्हणजे विवेकाचं चिंतन आहे की नाही सांगा. आणि मग अशा विवेकाचा बोध दिल्यानंतर खरं काय खोटं काय चांगलं काय वाईट काय यातला बदल कळतो. नाहीतर मी करणारा मी भोगणारा या प्रकारच्या आज्ञवृत्तीमुळं कर्तृत्व भोक्तृत्व अहंकारालाच आपलं म्हटल्यामुळे दुसऱ्याचीच वस्तू जेव्हा आपण आपल्या जीवनामध्ये आपली म्हणतो त्यावेळी काय वेळ टेन्शन आहे. एक उदाहरण दिलं जातं बघा. एक मनुष्य होता ट्रेननं जायला निघालेला आणि जाताना त्याला बाजूला कोणीतरी एक मनुष्य दिसला, बसलेला होता. त्याच्याजवळ बॅग होती. आता ती बॅग होती त्यानं बघितली. स्टेशन आल्यानंतर तो माणूस उतरला पण बॅग राहिली. आता त्याला वाटलं ह्या बॅगेमध्ये सोनं दागिनं काय असेल तर आपल्याला मिळेल काय, आता त्याला सांगायची गरज आहे. स्वतःकडेच म्हटला. त्याच्या बाजूला तिसरा एक बसला होता. तो म्हटला नाही नाही ही माझी आहे. त्याला पण अपेक्षा झाली. आतमध्ये काहीतरी दागिनं आहेत, सोनं आहेत, काहीतरी असेल म्हटले, काहीतरी दागिनं असेल, सोनं असेल. ह्या दोघात वाद चालला. बॅग कोणाची? हा म्हणतोय बॅग माझी, तो म्हणतोय बॅग माझी. एवढा वाद झाला की आता पोलीस आले. पोलीस म्हणले काय झालं? नाही म्हणले ही बॅग माझी आहे आणि ह्यो म्हणतोय माझी आहे. तो म्हणला ही बॅग माझी आहे आणि ह्यो म्हणतो माझी आहे. आता दोघांना वाद नको म्हटले. या बॅगमध्ये काय आहे नेमकं सांगा. त्यानं कल्पनेप्रमाणे एक जणानं काय सांगितलं, दुसऱ्यानं पण आपल्या कल्पनेप्रमाणे काहीतरी सांगितलं. वास्तविक बॅगमध्ये काय होतं म्हणाल तर चोरीचा माल होता आणि ते शोधायलाच पोलीस आले होते. आता हा चोरीचा माल सापडला. कुलूप उघडून बघितल्यावर म्हटले कोणाचं खरं आहे बघूया. उघडून बघितलं तर चोरीचा माल सापडला. आता ही बॅग कोणाची सांगा नाही का. कोणाची बॅग आहे म्हटले हे आम्ही हे सोनं सगळं शोधत होतो. कोण चोर आहे? तू चोर आहेस का तो चोर आहे? तू चोर आहेस का तो चोर आहे? अर्थ आहे की दुसऱ्याची वस्तू आपली म्हटली तर काय अवस्था होते. तसे आपल्याला आपलं स्वभाव रूपता सत्य आहे, स्वभाव रूपता सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे. तरीही जेव्हा आपण कर्तृत्व भोक्तृत्व अहंकारामुळं
दुसरीच वस्तू आपण आपली म्हणायला लागलो म्हणजे काय, वास्तविक ते नाहीये, पण ते स्वरूप आपण आपलं म्हणायला लागलो तर ते जन्ममरणाच्या दुःखाला कारण होतं. विठ्ठल विठ्ठल म्हणून काय करावं, साधावा, साधनेद्वारा प्राप्त करावा, साधावा तो देव. या अभंगामध्ये कर्मयोग आहे, ज्ञानयोग आहे आणि भक्तियोग, तिन्हीचं चिंतन झाले. ज्ञानयोगाचं स्वरूप बघायचं असलं तर साधावा तो देव या रूपात. कर्माचं चिंतन सांगताना कर्माचं चिंतन कसं सांगितलेलं आहे, जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान. कृष्णार्पण बुद्धीनं काय करावं, उत्तीर्ण चरण धरून व्हावे, चरणाला धरावून उत्तीर्ण व्हावं. ज्ञानोत्तर भक्ती नाही का, ही भक्ती झाली. आणि कर्म काय, प्रारब्ध क्रियमान तुटून जातं नाही का, प्रारब्ध तुटी क्रियमान, प्रारब्ध तुटून जातं, क्रियमान तुटून जातं नाही का, संचित प्रारब्ध क्रियमान संपलं. आता प्रश्न असा आहे की देव साधावा म्हणजे नेमकं काय करावं, तर आपल्याला त्या देवाच्या साधनेद्वारा देवाची अनुभवता घ्यायचे, साधनेद्वारा अनुभव घ्यायचे. या देहालाच मी म्हणून म्हटलोय, समजून जायचं की देह नो हे मी हे सरे उरलाव रे विठ्ठल. मग कसा विभक्त करावा लागेल, याला विवेक द्यावा लागेल. आत्मतत्व नित्य आहे आणि जगत मिथ्या आहे, या बोधाचा विवेक द्यावा लागेल. कसला विवेक द्यायचा आहे नाही का, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, दाविला जगदाभासू. जगत भास आहे ते सत काय असेल तर तेच तत्व आहे. पाणी खरं का लाट खरं याचा विचार केला, काय खरं आहे महाराज ना, पाणी खरं आहे. लाट हा भास आहे, प्रतीती आहे. काय वेळ लाटेला सत्य मानून काय होईल सांगा. पाणी अगोदर ही पाणी आहे, मध्ये जे प्रतिभासे ते मायावसे दिसे. एरवी तत्वता वस्तू जी असे ते अविनाशाची, तत्व अविनाश तत्व आहे. मध्ये जे प्रतिभासे ते मायावशे दिशे. मायेच्या योगानं जे आहे, फक्त काय करायचं आहे, अविद्येची निवृत्तता करण्याकरता योग आला पाहिजे. अविद्येच्या निमित्तानं दृश्य आणि दृष्ट प्रतीतीला येतं. जे दृश्य प्रतीतीला येतं ते दृश्य आहे म्हणून ह्याचं नाव दृष्टा पडतं. बघा काय चिंतन आहे, जे दृश्य आहे म्हणून ह्याचं नाव काय आहे, दृष्टा आहे. दृश्य नसेल तर दृष्टा नाव कसं असेल. आरसा समोर आला की आपण आपल्याला बघतो का नाही बघत, आपण कोणाला बघतो, आपल्याला. मग आरसा समोर आरशाची गरज पडते काय आपल्याला आपण बघायला, म्हटले आरशाची गरज पडते आपणच आपल्याला बघायचं असेल तर. पुढे आरसा घेतला, अगोदर मुख नाही का आपलं आहे, पण त्या मुखामध्ये म्हणजे आपल्यामध्ये मी बघणारा असं नाव पडलंय का, नाही पडलेलं. जोपर्यंत आरसा समोर येत नाही, आरसा समोर आला की आता आरशामध्ये मी बघायला लागलो. कुणाला बघायला लागलो, मला बघायला लागलो. आता बघणारा वेगळा, बघितलं जाते ते दृश्य वेगळं आणि बघणं त्रिपुटीचा व्यवहार झाला एका आरशामुळं. एकच आरसा समोर आला, परिणामी दृष्टादृश्य दर्शन त्रिपुटी तयार झाली. तसं अविद्येच्या निमित्तानं दृष्टा दृश्य आणि दर्शन त्रिपुटीचा व्यवहार. निमित्त फक्त अविद्या नाही का, म्हणून अविद्येचा मूळ आहे नाही का. शास्त्रनाशी येरे निर्मळ मी प्रकाशे स्वहे. आणि अविद्येच्या परिणामानं दृष्टत्व, कर्तृत्व, भोक्तृत्व हा अहमपणा
हा जो आपल्या अंतकरणामध्ये प्रतिमान आहे त्या अहंकाराला काय करायचं आहे नाही का. बाबा अहंकार निशिगन दाट गुरु वचने फुटली पहाट माता भक्ती भेटली भरवंत. अहंकार घनदाट आहे, अहमपणा नाही का. अहम 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 मी कोण आहे, मी कोण आहे याच्या ज्ञाततेला विचारायला संतांना गेलं तर कळून जातं. मी तो वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता आहे ठाऊक सभागिया संतानो हे तुझा आणि मागू दागा. ते एक उदाहरण देतात बघा पंचकरणमध्ये, एक चिंतन सुंदर उदाहरण आले की एक बकऱ्यांची म्हणजे जे बकरी आहेत, मेंढ्या आहेत, त्यांच्या कळपामध्ये एक वाघ पडला, छोटंसं बालक वाघाचं नाही का. मग तो काय समजायला लागला स्वतःला, त्यांच्या पद्धतीने समजायला लागला. ते पण तसंच ओरडायला लागला, जसे बकरे ओरडते ते ओरडतील तसंच ओरडायला लागला तो. जसं या ठिकाणी ओरडण्याचा वास्तविक तो कोण आहे, वाघ आहे. पण ते दुसरा एक त्याचाच वाघ येऊन त्यानं सांगितलं बाबा तू ह्यांच्यातला नाही, तू वाघ आहेस, तू स्वतःला ओळख नाही का, स्वतःला ओळख. पण नाही आहे. मग त्यावेळेस त्याला तिथं त्या एका विहिरी समोर नेलं, चल म्हटले तुला दाखवतो ह्यांच्यापेक्षा तू कसा वेगळा आहेस, तू दिसायला वेगळा आहेस बघ जरा. त्याला दाखवलं त्या विहिरीच्या समोर नेऊन त्या नाही का. मग त्याला कळालं मी कोण आहे. तसं जेव्हा स्वतःला अल्पज्ञत्व, अल्पशक्तिमत्व, परिच्छिन्नत्व स्वमध्ये पाहतो त्यावेळी दुःख पाहतो, त्यावेळी जगद्रूपतेचा भाव पाहतो, तेव्हा जगद्रूपतेतनं प्राप्त होणाऱ्या विषयांना, सगळ्या विचारांना, विकारांना आपलं म्हणतो, अहंकारामध्ये पडतो. त्यावेळी संत येऊन आपल्याला उठवतात, उठा जागे व्हारे आता धनदारा पुत्रजन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्या आहे जाणून शरण रिगा देवासी. जरा ओळखा रे वस्तू सांढारी कल्पना नका आडरा ना जाऊ नाही का. मग ओळखायला शिका म्हणतात. जाग व्हा, उठा, ओळखा, स्वला ओळखा. उत्तिष्ठ जागृत प्राप्य वराणी बोधत. उठा, जागे व्हा आणि आपण कोण आहोत, आपलं स्वरूप काय आहे याचा परिचय करून घ्यायचा नाही का. मी कोण आहे, माझं स्वरूप काय आहे, सामान्य आहोत का आपण नाही का. आपलं स्वरूप काय आहे हे संतांना विचारल्यावर कळतं. संतांना त्याचा बोध आहे, अनुभव आहे. हरपले आपण पे पावे ते संता ते पाहता गिवसावे म्हणून ऐकावे वाणावे तेची सदा. हरवलेली गोष्ट आपल्याला मिळवून द्यायचं काम संत करतात. हरवल्यानंतर त्याला मिळवून द्यायचं काम जे करतात त्यांना संत म्हणतात नाही का. मग हरवणेपणा जाणायचं आहे, ओळखायचं आहे नाही का. आणि ओळखल्यावर काय होतं बघा. स्फटिक आहे तर स्फटिक लाल कपड्यावर ठेवला. कुठे ठेवला, लाल कपड्यावर. स्फटिक लाल दिसायला लागला. हा लालपणा स्फटिकाचा आहे का कपड्याचा आहे, कशाचा आहे सांगाल. त्याच्यामध्ये जो लालपणा दिसतोय तो स्फटिकाचा आहे का कपड्याचा आहे, कपड्याचा आहे. पण दिसतो कोणाचा, स्फटिकाचा म्हणूनच बरं का. जेव्हा तो लाल कपडा बाजूला नेला, स्फटिक बाजूला ठेवला, आता काय दिसतोय, हा लालपणा स्फटिकाचा नाही, हा लालपणा कपड्याचाही कळतो. याला म्हणतात त्याच्या संयोगानं, म्हणजे काय आहे, लाल कपडा आणि स्फटिक यांच्या संयोगानं तिथं भ्रम प्रगट होतो आणि आपल्याला स्फटिक लाल वाटायला लागतो. तसं आत्मतत्व जेव्हा चैतन्य जे आहे ते अंतकरण वृत्तीमध्ये प्रतिबिंबित होऊन जेव्हा अहम भाव व्हायला लागतो त्यावेळेला वाटायला लागतो की तोच अहम मी खरा आहे, जो कर्तृत्ववान आहे, तो भोक्तृत्ववान आहे. पण वास्तविक तो कोण आहे, तो निर्लिप्त आहे. जसं मगाशी आपण म्हटलं की पाण्यावर चंद्राचं प्रतिबिंब पडल्यावर प्रतिबिंब हालायला लागलं, वास्तविक प्रतिबिंब हालत, कारण बिंब हालत नाही. तसं आत्मतत्व जे आहे ते नित्य आहे, शाश्वत आहे, स्थिर आहे, विभू आहे. आणि याला जाणण्याची साधना कशी करायची, अन्वय व्यतिरेकानं म्हणतात त्याला, अध्यारोप अपवादानं म्हणतात नाही का. पुन्हा पंचकोश ज्ञानानं, विवेकानं, पंचभूत विवेकानं नाही का. अशा म्हणतात त्याला की जाणायचं काय, भागत्याग लक्षणेनं नाही का. अन्वय व्यतिरेक करून, म्हणजे मी ज्या वेळेस दोन्ही ठिकाणी आहे हा अन्वय आहे, पण एका ठिकाणीच देह आहे हा व्यतिरेक आहे त्याचा. स्थूल देह हा स्वप्नामध्ये काम करतो का, नाही करत. पण स्थूल देह स्वप्नामध्ये नाही. स्वप्नामध्ये सूक्ष्म देह थोडासा नाही का, वासनात्मक भाव म्हणजे अंतकरण तिथं आहे, पण स्थूल देह तिथं नाही आहे. मग स्थूल देह तिथं नाही आहे, अंतकरणाचा भाव पण तिथं त्या ठिकाणी कसा आहे, ज्ञातृत्व नाही, कल्पने नाही, वासना नाही का. मग या ठिकाणी
दोन्हींमध्ये अनिश्चित आहे, बघणारा मात्र मी दोन्ही ठिकाणी आहे. जागृतमध्ये देह आहे, स्वप्नामध्ये जागृत अवस्था नाही आहे. स्वप्नामध्ये जागृतचा अभाव आहे, जागृतमध्ये स्वप्नाचा अभाव आहे, पण दोन्ही ठिकाणी ज्याचा भाव आहे तो सत नाही. सुषुप्तीमध्ये जागृती नाही आणि जागृतीमध्ये सुषुप्ती नाही, पण सुषुप्ती आणि जागृती दोन्हीमध्ये जो आहे त्याला सामान्य अंश म्हणतात. 3 अंश असतात चिंतनाचे. दोरीवर भासलेला सर्प आहे, त्या दोरीच्या अज्ञानानं दोरीवर भासला सर्प, ही कल्पित अंश म्हणतात, त्याचं नाव सर्प आहे. सामान्य अंश म्हणतात, त्याचं नाव आहे इदम शब्द, आणि विशेष अंश त्याचं नाव दोरी म्हणतात. 3 रूपात आहेत. विशेष अंश दोरी, सामान्य अंश इदम शब्द हा असा शब्द, आणि कल्पित अंश म्हणजे सर्प. दोरीवर भासला सर्प, दोरीचं ज्ञान झाल्यावर सर्प निवृत्त झाला का नाही सांगा. म्हणजे जेव्हा दोरीचं ज्ञान होतं त्यावेळेस सर्पाचं ज्ञान नव्हतं, जेव्हा सर्पाचं ज्ञान होतं त्यावेळेस दोरीचं ज्ञान नव्हतं. पण दोन्ही ठिकाणी आहे हा शब्द होता. दोरी आहे याच्याऐवजी सर्प आहे शब्द दोन्ही ठिकाणी आहे ना. मग सत्ता शब्द दोन्ही ठिकाणी आहे ना. तसं सदरूपत्वेनं दोन्ही ठिकाणी रूपत आहे. सत्ता, सद, चिद, आनंद, नाम आणि रूप 5 गोष्टी आहेत. हा माईक, याच्यामध्ये 5 गोष्टी आहेत का नाही. हा माईक, ही सद आहे, हा चिद आहे नाही का, हा आनंद आहे, याच्यावर नाम आहे, हे रूप आहे. म्हणजे सदरूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, नाम आणि रूप. याला त्याचं नाव काहीतरी आहे, याचं काहीतरी रूप आहे, आणि याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत, सद, चिद आणि आनंद. तू म्हणाले ह्याला मला टाकून द्यावं असं वाटलं तर ह्याच्यात आनंद कसा काय, आनंद कसा काय. अहो, टाकून देण्यामुळं जर आपल्याला आनंद होत असेल तर तोही आनंदाचं कारणच झाला. स्वीकारण्यामध्ये आनंद वाटत असेल तर तोही काय झाला, आनंदाचं कारणच झाला. म्हणजे आनंद शब्द आहेत. दुसरा आहे सद्रूप आहे पण याच्यामध्ये आहे नाही का. चिद्रूप आहे, ज्ञानाचं रूपत आहे, त्याच्यात ज्ञान स्वरूप, ज्ञान विषय रूप आहे तो नाही का. आता त्याच्यामध्ये ह्या 3 गोष्टी आहेत. आता मृदंग आहे, मृदंगामध्ये किती गोष्टी आहेत, सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, त्याच्यानंतर नाम आणि रूप आहे की नाही, त्याचं नाव आहे, त्याचं रूप आहे. पण याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फरक कशात झाला, तुमचं काय म्हणणं. माईकमध्ये आणि मृदंगामध्ये फरक काय आहे. 5 गोष्टी मी सांगितल्या. याच्यामध्ये पण सद्रूप आहे, चिद्रूप आहे, आनंद रूप आहे, नाम आणि रूप आहे. त्याच्यामध्ये सद्रूप, चिद्रूप, आनंद रूप, नाम रूप आहे. बदल कशात आहे, सद्रूप, चिद्रूप, आनंद रूपामध्ये बदल नाहीये, तर नाम आणि रूपामध्ये बदल आहे. याचं नाव वेगळं, याचं रूप वेगळं, त्याचं नाव वेगळं, त्याचं रूप वेगळं, ह्याचं नाव वेगळं, त्याचं रूप वेगळं. रूप आणि नावामध्ये फरक आला, आणि नाम रूप हे त्याच्या बाबतीत भासणारी मिथ्यात्वताचा प्रतीक आहे. जसं सोनं खरं का, त्याचा अलंकार खरा. काय खरं आहे, सोनंच खरं आहे ना. पण आपण अलंकार केल्यानंतर अंगठी नाव पडलं, त्याचं नाव नथनी पडलं, आणि त्याचा आकार बदलला. म्हणजे नाम आणि रूप बदललं, पण अस्थिभाती प्रियता तीच आहे. विठ्ठल विठ्ठल आता अस्थिभाती प्रियता हा अन्वयान आहे, नाम आणि रूप हा व्यतिरेका नाही. नाम आणि रूपामध्ये व्यतिरेक असतो, अस्थिभाती प्रियतेमध्ये अन्वय असतो, म्हणजे समान असतं. तसं त्या ओळखायचं आहे. ओळखायचं तत्व कसं आहे तर म्हणले की या बदल होणारी गोष्ट आहेत. कर्तृत्व भोक्तृत्व भाव ज्याच्यामध्ये आहे, ज्याच्यात बदल होणार नाही अशी तत्वता ओळखायची आहे. बदल नाही होत. जसं त्या लाल कपडा बघा, हरणाचं उदाहरण आहे माहिती आहे सगळ्यांना. हरणांना पण पुढं पाणी दिसतं बरं का, आणि आपल्यालाही पुढं काय दिसतं, जल दिसतं. हरणालाही पुढं जल दिसतं, आपल्यालाही जल दिसतं. दोघाला दिसण्यात फरक काय पडला. हरणाला जो जल दिसतं ना त्याला मृगजळ म्हणतात, की जे पुढं खरं जल पण दिसतं त्याला सोडा, पण जेव्हा गरमीच्या वेळेस रस्त्यानं जात असताना पुढं मरुभूमी म्हणतात त्याला, आपण त्या भूमीमध्ये काय दिसतं त्याला जल दिसतं, त्याला मृगजळ म्हणतात. हरणाला जल दिसतं, आपल्याला दिसत नाही का. आपणही रस्त्यानं त्यावेळेस निघालो त्यावेळेस आपल्यालाही भ्रम होतो पुढं जल आहे असा. पण दोघात फरक एवढा आहे की हरणाला ते खरं वाटतं, आपल्याला ते खोटं वाटतं. हरणाला माहित आहे ते खरं आहे म्हणून त्या दिशेने तो पळायला लागतो, पण वास्तविक ते त्याला मिळतं का, नाही मिळत. आपण मात्र त्या दिशेनं पळत नाही. का पळत नाही, कारण आपल्याला माहित आहे त्यातलं तत्व, म्हणून सत्य तत्व कळालं. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदावासू. आणि हा अनुभव घेण्याकरता काय करावं लागेल तर या अनुभवाकरता विवेक झाल्यानंतर स्वीकार आणि त्यागाचा भाव कळायला लागला. विवेक वैराग्य
तुका म्हणे नाही का, तुकोबऱ्यांचं प्रमाण काय बघा, तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्मना शिवंत. वर्म कळालं म्हणजे विवेक कळाला. आणि त्यामुळं काय स्वीकारावं, ते ते माझी हरिवृत्ती राहो, हा स्वीकार आहे, तिथं राहो. आणि ते ते माझे अर्थ नको देवा, ते राहायला नको. एकाचा स्वीकार एकाचा त्याग. कशामुळं बोध झाला, विवेकानं. विवेकाशिवाय बोधच झाला नसता महाराज. विवेक आला म्हणून काय स्वीकारावं काय त्यागाव कळालं. आपल्यात बोध आहे की नाही, कीर्तनाला जावं का टीव्ही बघत बसावं, काय वाटतं तुम्हाला नाही का, कीर्तनाला जावं का टीव्ही बघत बसावं, पिक्चर बघत बसावं घरामध्ये, का कीर्तनाला जावं, काय करावं असं वाटतं. याच्याकरता आपला विवेक जागृत झाला की बाबा कीर्तनाला जावं नाही का. टीव्ही बघत बसलं तर टीव्ही समोर कीर्तन लावावं का पिक्चर लावावा, यात काय बोध आपला आहे बघून जावा नाही का. हे विवेक बोध, हा विवेक झाला. त्या विवेकाच्या नंतर, विवेकानंतर वैराग्याचा भाव तयार. विवेक वैराग्य, वैराग्य होतं. खरं काय खोटं काय कळालं की खऱ्याच्या दिशेनं आपला प्रवास चालू होतो. खोट्याच्या दिशेनं प्रवास चालू होत नाही, मग खऱ्याच्या दिशेनं होतो. तसं या तत्वांना ओळखून घ्यायचं आहे की कर्म होतंय त्याचं फळही आहे. कर्म होतंय त्याचं काय आहे, फळही आहे. मग ते पुण्यरूप का पापरूप, पुण्यरूप का पापरूप. मग पापरूप कर्म वाचवायचं असेल तर पुण्य करतो मनुष्य. पुण्य करत असेल तर पुण्य अधिक झालं तर ते पुण्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत. एक पुण्य मिळावं म्हणूनच करतोय, पुण्य मिळवतोय म्हणजे स्वर्गाधिकांचा सुख अनुभव, सुख मिळवावं म्हणून करतोय, का कृष्णार्पण बुद्धीनं करतोय. दोन प्रकार आहेत त्यामध्ये. पुण्य व्हावं, ते पुण्य मिळाल्यानंतर पुण्यानं काय करायचं, पुण्य हातात घेतलंय आणि मग देवासमोर गेलं, देवानं सांगितलं काय पाहिजे, मी पाहिजे का स्वर्गाधिक सुख पाहिजे, आम्ही काय म्हणणार नाही का. वर्णन केलं, श्रुतीत्रया ते जाणोनी शत्वर यज्ञ करून यजली आ मातेचं कोणी स्वर्गावरती. त्रयश्रुतीला जाणतात, 100 अधिक यज्ञ करतात, पुण्य प्राप्त झाल्यानंतर देवाला विसरतात आणि स्वर्गाची अभिलाषा करतात. पुण्यच आहे ते, पुण्यच आहे तिथं. मग पुण्याच्या द्वारा स्वर्गसुखाचा अनुभव घेतला, स्वर्गसुखाचा अनुभव घेतला. मग त्या स्वर्गातला असा आहे, जोपर्यंत खिशात पैसे, जसं की उदाहरण आहे, जोपर्यंत खिशात पैसे आहे तोपर्यंत हॉटेलमध्ये जेवायला, मग तसं नाही का. एखादा सामान्य व्यक्ती तो काय करतो, खिशात पैसे आहेत, भूक लागली, हॉटेलमध्ये जेवायला जातो ना, जातो. मग जेवायला कुठंपर्यंत जेवल तो, खिशात पैसे आहेत तेवढं जेवल का जास्त जेवल नाही का. जेवढं पैसे खिशात आहेत तेवढंच काय करणार, जेवणार. खिशातले पैसे संपले की मग आता ह्याच्या पुढे आपण जेवलो तर दंड भरावा लागेल, हा भाव त्याच्या अंदर नाही का. खिशात पैसे जेवढे तेवढाच प्रवास आपण करणार की नाही सांगा. इथनं आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला, तर कोल्हापूरला जायचं आहे म्हटल्यावर जेवढे खिशात कोल्हापूरला जाण्यापुरते पैसे आहेत तेवढ्याच गती आपण करेल नाही का. खिशात जर जास्त पैसे असेल आणि इच्छा झाली मुंबईला जायचं आहे तर आपण तेवढे पैसे घेऊन मुंबईला जाणार, बरोबर ना. पण पैसे संपले की पुन्हा बसमध्ये चढू शकतो का, पैसे संपले की मग ट्रेनमध्ये जाऊ शकतो का, नाही जाऊ शकत. म्हणजे पुण्य जेवढं आहे तेवढंच आपल्याला स्वर्गात राहता येतं. ज्ञानोबरांचं वाक्य, मग दया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटे उतरे आणि येवो लागती माघारे मृत्यूलोका. पुण्य जोपर्यंत आहे तोपर्यंतच आपल्याला तिथं राहता येतं. पुण्य संपलं की मग पुण्य काय, स्वर्ग हे पुण्य संपवायचं काम आहे. स्वर्ग हे पुण्य संपवायचं ठिकाण आहे आणि नरक हे पाप संपवायचं ठिकाण आहे. अर्थ काल का बघा, स्वर्ग हे पुण्य संपवायचं ठिकाण आहे आणि नरक हे पाप संपवायचं ठिकाण आहे नाही का. आणि मग पाप आपलं जर झालं असेल तर ते पूर्ण संपवायचं असेल तर नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे. नरकात पाप संपतात, यात काय वादच नाही. नरक एक शेते पापम वर्णन न झाले, कारण नरकामध्ये पाप भोगण्याकरताच माणूस जातो का नाही सांगा. पापाचा भोग भोगण्याकरता जातो, मग पाप संपतात नरकात, पाप भोगून संपतात, नुकतं संपत नाहीत. नाही जर संपवण्याच ठिकाण म्हणल्यावर म्हणणार की पाप आहे तर संपू आपण तिथं भोग भोगावा लागतो. पण ते पाप पुण्य हे जे आहे ते संपवण्याची ठिकाण. पशुआधिक जन्मामध्ये जाणं हे पापाचा परिणाम आहे. अधिक पाप झाला असेल आणि कमी पुण्य झालं असेल तर काय, कोणता जन्म प्राप्त होतो महाराज, पशुआधिकांचं वर्णन केलंय. पशु काय पाप पुण्य जाणती, मग तिथं काय उत्तम मध्यम भोग बोलते. ते केवळ आपला भोग पाप पुण्यात्मक कर्म संपवण्याकरता तिथं आहेत नाही का. स्वर्गामध्ये पुण्य संपवण्याचं ठिकाण. स्वर्गामध्ये काय ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, पुण्य वाढवावं म्हटलं तर काय वाढवता येत म्हणजे. स्वर्गाचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोक किंवा वाजलमा. स्वर्गातले देव मृत्यूलोकात इच्छा का करतात,
कारण तिथं काय ज्ञानेश्वरी वाचता येत नाही, नामचिंतन करता येत नाही, भक्ती करता येत नाही, काही करता येत नाही. नुकतं मिळालेलं पुण्य आहे तेवढं भोगायचं, खायचं. मग तिथं ऐरावती सारखे वाहन, राजधानी भुवन अमरावती, जे गावी किल्लारी कामधेनूची ज्ञानोबराय वर्णन करतात. देव ओळगे पाईक सैक चिंतामणीची या भूमिका, विनोदवन वाटिका श्रुतरूंच्या. स्वर्गात भरपूर काही आपल्याला काय आहे, त्या ठिकाणी सुखाचे अनुभव येण्यासारखा भाव तिथं आहे. पण ते लौकिक सुख आहे, वैश्विक सुख आहे. पण खऱ्या अर्थानं मला विसरून स्वर्गाची अभिलाषा करतात त्या पुण्यानं. ते पुण्य अपेक्षित पुण्य आहे, सकाम पुण्य. जर याच लोकांमध्ये आपल्याला पाप संपवायचं असेल तर भक्ती नामचिंतनाद्वारा पाप संपतं. आणि पुण्य जर आपल्याला जर तशाच प्रकारे पुण्याचा भाव काहीतरी अर्पण करून मिळायचं असेल तर तेच पुण्य कृष्णार्पण झालं. केलेलं चांगलं कर्म कृष्णार्पण झालं तर त्याचं परिणाम काय मिळतो याचं वर्णन ज्ञानोबराय सांगतात. कर्मफळ ईश्वरी अर्पे तत्प्रसादे बोधुद्दीपे ते त्रज्जुज्ञानलोपे व्याळ शंका. केलेलं कर्म जे आहे ते कृष्णार्पण करणं, आणि त्या कर्म कृष्णार्पण झाल्यामुळे याला निष्काम कर्म म्हणतात. कोणतं कर्म म्हणायचं? निष्काम, निर्लिप्त. सकाम कर्म नाही, निष्काम कर्म भगवंताच्या चरणी. यत करोसी यदस्नासी यत जुहोसी दासी यत तपस्सी कौंते तत्कुरुष्व मदर्पणम कृष्णार्पण बुद्धी. हेच निष्कामता. निष्कामता होणं, अंतकरणामध्ये होणं, यालाच बीजाची अंकुर दग्ध होती, नाही का? आंब्याची कोय आहे, आंब्याची कोय पेरली तर आंब्याचं झाड उगवून येईल. पत्ती जाळली, काय झालं? जाळल्यावर काय झालं? पुन्हा पेरून बघा, नाही. एक आंब्याची कोय झाली. जर ती पेरली असती तर त्याचे आंब्याचं झाड आलं असतं. एक आंब्याचं झाड आलं असतं तर अनेक आंबे लागले असते. त्या अनेक आंब्यामध्ये पुन्हा एक बीजत्व भाव आहे. त्यांना त्यातल्या कोया जर पेरले असते आंबे तर पुन्हा आणि आंब्याची झाडं लागली असते. पुन्हा आणि त्याचं दुसरीकडे. आणि असं जर विचार करायला गेला तर किती विस्तार सांगता येईल, नाही का? एका आंब्याच्या कोयमध्ये किती आंब्याच्या झाडांची कल्पना कराल तुम्ही, याची गणतीच करता येणार नाही. एवढी कल्पना करू शकताय ना. पण ती कोई जर जाळली तर काय होणार सांगा? दग्ध केली, काय होणार सांगा? एवढ्या आंब्यांच्या कल्पना काय झाल्या तुमच्या बाबतीतल्या? एवढे आंब निर्माण होणार ते आंब्याची झाडं, त्या काय झाल्या? संपुष्टात आल्या. का आल्या? कारण एक कोय आपण फक्त दग्ध केली, बरोबर ना? तशी एक कोय जर दग्ध केली तर ते दग्ध म्हणजे बीजत्व संपलं. तसं ह्या कर्मांची बीजत्वता कुठं आहे? म्हणजे प्रारब्ध असेल, संचित असेल, क्रियमान रूपात जी कर्म होणारे आहेत त्या कर्मांची बीजत्वताच, नाही का, अपेक्षेमध्ये, आसक्तीमध्ये. वासनेचे बीज जळुनी जाय. अपेक्षितता, कल्पना, ह्याचाच रजगुणाची अधिकता म्हणतात. मग त्याच ठिकाणी सत्वगुणाची अधिकता वाढवावी लागेल. आणि जेव्हा सत्वगुण वाढतो त्यावेळी ज्ञानाचा प्रकाश पडतो. आणि ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहु पंडितम मुदा. ज्ञानरूपी अग्नीद्वारा कर्मांचा दहन होऊ शकतं. म्हणून काय करावं? तुका म्हणे ते सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निशी. मग काय करावं? अंतकरणातली अभिलाषा. भक्तिचिंतनामध्ये अभिलाषा नसते. भक्तिचिंतनामध्ये काय नाही महाराज? अभिलाषा नाही. अभिलाषा नाही म्हणजे काय? सा न कामैमाना निरुद्रपद. भक्तांच्या व्याख्या सांगताना भगवंतांनी 12व्या अध्यायात सांगितलेल्या आहे. अनपेक्ष चित्रदक्ष उदासीन गतव्यता सर्वारंभ प्रत्यागी यो मदभक्त स्मे प्रिया. अपेक्षा रहित, कुठलीच अपेक्षा नाही. किती अपेक्षा रहित? अंतकरणाचा जो भाव आहे, वृत्ती आहे, त्या अंतकरण वृत्तीमध्ये जेव्हा अपेक्षा येते त्यावेळी त्या वृत्तीची चलायमानता होते, चंचलता होते. वास्तविक वृत्तविता, वृत्ती निवृत्त झाली जन न दिसे त्याच्या अशा अवस्थेत जावं लागतं. सरोवर आहे पाण्याचं, त्याच्यामध्ये वारं आलं की लाटा तयार होतात. वारं गेलं की पाणी काय होतं? स्थिर होतं, बरोबर ना? तसं अंतकरण वृत्तींच्या मध्ये जेव्हा अपेक्षा, अभिलाषा, इच्छा, कामना, आणि हे कारण काय? कामेश, क्रोधेश, रजोगुण समुद्भवा. रजगुणाचा परिणाम आहे. रज आपल्या अंतकरण वृत्तीमध्ये रजानं अधिक भाव घेतला तर प्रवृत्ती वाढते. आणि मग प्रवृत्ती, अभिलाषा माणसाला कर्म करायला भाग पाडते. कर्म आणि कर्माची प्रवृत्ती होते. मग चांगलं कर्म, वाईट कर्म, हा सगळा भाग पुढचा आहे. पण त्याच्या अगोदर अंतकरणामध्ये असणारी अभिलाषा रहित परमार्थिक अवस्था करणं म्हणजेच काय? अजिबात वृत्ते व्यवहारी सुखरूप न करी दंभाचा सायास. अभिलाषा अंतरामध्ये जेव्हा साधकाच्या संपून जाते, वर्णन काय केलेलं आहे बघा.
सा न कामयमाना, कामना रहित आहे, अभिलाषा रहित आहे, निरोध रूपत्वात. कारण जिथं अभिलाषा आहे तिथं दुःखाची कारण आहे. अपेक्षा पूर्ण नाही झाली तर दुःख, अपेक्षा पूर्ण झाली तर तात्पुरतं सुख आहे, त्या भावत आहेत. म्हणून अंतःकरणामध्ये कोणत्या प्रकारचा भाव असला पाहिजे तर प्रवृत्ती आणि निवृत्ती रहित अंतःकरणाची स्वरूपता. प्रवृत्ती आणि निवृत्ती ये ओझेने गे मती, अखंड चित्तवृत्ती आटवी माते. जेव्हा देव अंतःकरणामध्ये स्थिर होतो त्यावेळेस आता नाही का प्रवृत्ती निवृत्ती रहित अवस्था होते, नाही का. मनाला जिंकलं जातं, बुद्धीला जिंकलं जातं, अंतःकरणात देव येतो. साठविला हरी जी हृदय मंदिरी. एरझार संपली, कारण प्रकाश भाव झाला. आता पूर्णतेच्या ठिकाणी मागणी आहे का? पूर्णतेच्या ठिकाणी अपेक्षा आहे का? ज्ञानगंगे नहाले पूर्णता जेवणी ध्याले, शांतीशी आले पालव नवे. ज्ञानरूपी गंगेमध्ये स्नान केलं म्हटलं आणि पूर्ण जेवून तृप्त झालेले. तृप्ततेच्या ठिकाणी अपेक्षा नाही आहे, तृप्ततेच्या ठिकाणी दुःख नाही, चलायमानता नाही, प्रवृत्ती नाही, स्थिर आहे. तृप्ती झाली आज ऐसी साधने सरती अपैशी, देखे आत्मतुष्टी तैसी कर्म नाही. दुधामध्ये बदल कुठपर्यंत आहे? दूध बदलतं कुठपर्यंत महाराज? हा, दुधाचं झालं दही, बदल झाला का नाही सांगा? दह्याचं झालं ताक, बदल झाला का नाही? ताकाचं झालं लोणी, लोण्यात बदल झाला का नाही सांगा? लोण्याचं झालं तूप, तूप बदल झाला का नाही सांगा? आता तुपाचं काय झालं? तूप म्हणल्यावर गप आता बस. तूप म्हणलं की चूप. तूप म्हणजे आता काय झालं? आता परिवर्तन आहे का त्याच्यात? का परिवर्तन नाही? कारण आता पूर्णतेच्या ठिकाणी दुधाची पूर्णता तुपामध्ये होते. समजा कढईमध्ये तेल आहे, तेलात जरासं जर पाणीचा थेंब पडला तर काय होतं? होय की नाही? कधीपर्यंत ते हे होतं? त्यातलं पाणीत्व संपत नाही तोपर्यंत. पुरी टाकली, पुरी काय होते सांगा? तेलामध्ये पुरी टाकली काय होते? तडतड 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 आवाज येतो का नाही सांगा? चलायमान होते की नाही पुरी? का नाही होत? तडतड तडतड करते की नाही सांग? कुठपर्यंत? हा, त्या पुरीची पूर्णता होत नाही. पुरीची पूर्णता म्हणजे काय? पूर्णरित्या पुरी पूर्णत्वाला प्राप्त होत नाही. नाहीतर जोपर्यंत ती कच्ची आहे, जोपर्यंत त्याच्यात जलत्व भाव आहे, तोपर्यंत त्याला काय आहे? चलायमानता आहे, तळतळ तळतळ. एकदा पूर्णतेच्या अवस्थेच्या ठिकाणी आता तेलही गरम आहे, पुरीही आहे, पण त्यामध्ये चलायमानता, त्याच्यामध्ये तडतडणं नाही आहे का सांगा? नाही. तद्वत आहे अंतकरण वृत्तीमध्ये. अभिलाषित अंतकरण वृत्तीचा भाव त्यातला जर बाजूला करायचा असेल तर त्या अंतकरणाची स्थैर्यता आहे. मग कशी स्थैर्यता करायची आहे? त्यातली अभिलाषा तेवढी बाजूला सारायची, कारण अभिलाषा ही आयुष्यात कधीही स्थिर होणारी नाही, नेहमी चलायमान करते. एक प्राप्त केली की दुसरी आणि वस्तू प्राप्त करावी. एखाद्याला वाटलं गाडी मला ही मिळावी, गाडी मिळावं म्हणून तो प्रयत्न करायला लागला, गाडी मिळाली. आता गाडी मिळाली म्हटलं सुखी आहे का? म्हणतो आता 4 व्हीलर मिळायला पाहिजे, 4 व्हीलर मिळावी म्हणून प्रयत्न आहे. 4 व्हीलर मिळाली, आता काय विमानातनं जायचं का? नाही का? विमान पण माझं असावं असं वाटायला लागतं की नाही? काय काय असं आहे की इच्छा ही अंतकरणातली जी अभिलाषा आहे, मनात काहीतरी अपेक्षा आहेत, काहीतरी मिळवावं, विषयातलं सुख, विषयाची प्राप्ती मिळवावी अपेक्षा आहे, पण ती कधीही पूर्ण होऊ शकत. याच्याकरता अभिलाषा परिपूर्ण संपवायचं असेल तर पूर्णतेचा प्रवास म्हणजेच परमात्मतेचा प्रवास, भगवत चिंतनाकडला प्रवास. जिथं तुकोबरा म्हणतात सगळं मिळालं देवा, आता मिळवायसारखं काही नाही. पावले पावले तुझे आम्हा सर्व, दुजा नको भाव हो देऊ. देवा सगळं मिळालं, आता दुसरा भाव तयार करू नको. मिळालं असं या जगात कोण म्हणतो? तुकोबराय म्हणतात सगळं मिळालं, आता बाकी काही मिळवण्यासारखं राहिलेलं सगळं मिळालं. संत म्हणतात आणि आम्हाला मात्र कधीही गेलो तर देवाकडं, देवा पोराच्या लग्नाचं तेवढं बघा कसं आहे, पुढल्या वेळेची मागणी आपली कशी आहे, देवा पोराच्या नोकरीचं तेवढं बघा काहीतरी. आपल्या अभिलाषा बदलत, मागणी चालूच असते, पण मिळालं सगळं. आता फक्त एकच कर, तुझा विसर न व्हावा. मिळालेला भाव स्थिर राहो, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ. मग भगवंताच्या अपेक्षा कुठली आहे? एकच आहे की जे प्राप्त झालेलं आहे ते जाऊ नये. काय मिळवलंय? देव मिळवलाय, देव प्राप्त झालाय.
देव मिळाला नाही का, सापडला देव, बळे धरला त्यांनी नाही का, आणि मग साधला त्यांनी आणि अनुभवला, आणि अनुभवल्यानंतर आता त्यांना मात्र कर्मबंधन नाही आहे, कारण स्थैर्यतेच्या ठिकाणी आहेत. जिथं अभिलाषित अवस्था असते तिथं कर्मबंध आहे, अभिलाषित अवस्था असते तिथं काय आहे, कर्मबंध आहे. आता त्या देवाशीच एकरूपत्वानं भाव चालू आहे, जे जे काही करणं आहे ते देवाकरता आहे, त्यामुळं साधावा तो देव सर्वस्वाचेसाठी प्रारब्ध तुटी क्रियमान. ना त्यांना काय प्रारब्ध ना क्रियमान या सगळ्यापासून निवृत्त होऊ शकतात, कारण ती सगळी क्रिया कृष्णार्पण बुद्धीची झालेली आहे. मग का सयाने पुन्हा संसार बीजाची अंकुर दग्ध होती. पुन्हा संसार कसा येईल, बीजाची अंकुर दग्ध होती. ज्यापासून कर्मबंधनता प्राप्त होत होती ते बीज म्हणजे अहंकार, अहमपणाचा भाव, तो संपला, कारण मी कळालो कोण आहे देव साधल्यामुळं. आणि मग त्या बीजत्व भाव संपला म्हणजे काय, अपेक्षाकृता संपली. वासनेचे बीज जळणी जाय, किंवा बीज भाजोणी केले लाही आम्हा जन्म मरण नाही, नाही का. आकारासी कैसा ठाव देह प्रत्यक्ष झाला देव. हे कशामुळे शक्य झालं, जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान उत्तीर्ण चरण धरणी व्हावे. पिंडदान दिलं, पिंडदान मिळलं म्हणजे तुम्हाला काय वाटतं पिंडदान म्हणजे काय. काय लोक पिंडदान करतो ना आपण, ते पिंडदान आहे, ते पिंडदान विधी आहे, कर्मकांडातला भाग आहे, कर्मयोग आहे, कर्मकांडातला भाग आहे, कर्मकांडाचा भाव आहे तो. हे एक पिंड आहे, याला कोणतं देह म्हणतो आपण, हे देहरूपी पिंड नाही का. पंचभूतांच्या एकत्रित भावानं हे पिंड रूपता प्राप्त झालेली आहे. म्हणून एक ठिकाणी वर्णन आलंय, पिंडी ते ब्रह्मांडी नाही का, आणि ब्रह्मांडी ते पिंडी, दोन्ही रूपत आहे. पिंडी ते ब्रह्मांड, हे पिंड आहे म्हणजे हे शरीर आहे. हे शरीर काय करायचंय, जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान. ज्यानं हे प्राप्त करून दिलं म्हणजे कोण आहे, दिले इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोला या वचन, जेणे तू जोडसी नारायण असे जीवपन भवरोग, जेणे हा जीव दिला दान. असा जो देणारा जो आहे म्हणजे ईश्वरानं आपल्याकरता काय केलं, पंचभूतांचा जो भाव आहे, पंचभूतांचा मेळ आहे. कारण तद्भोगा ईश्वराज्ञात यत्पम तेजे अंबो भूभूता निजज्ञ रे. हे जगद्रूपता त्या जीवाला विषयांचा कर्माप्रमाणे फळभोग देण्याकरता ईश्वरानं तयार केलेला भाव. मग जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान. काय करावं, हे पिंड कर्म तर होणार, पिंडाचा अहमपणा घेतला तर, पिंडाचा म्हणजे शरीराचा अहमपणा घेतला तर आपल्याकडं कर्म होणार नाही. अहमपणामुळं अहंकार आणि ममत्व असेल नाही का, कर्तृत्व आणि भोक्तृत्व भाव येईल, त्यामुळं पुन्हा कर्म मरण जन्म मरणात बंधात पडेल. मग करावं काय, आहे ते पिंड कृष्णार्पण झालं. देह समर्पी जे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आगवा तुका म्हणे आनंद. देह नोहे मिहे सरे उरला उरे विठ्ठल. देह हे काळाचे धन कुबेराचे, येते मनुष्याचे काय आहे. या देहाचा भाव जर बघायला गेलं तर देह देवाकरता कसा वापरायचा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मनाते ते धावगेही राही विठोबाचे पायी. म्हणून जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान, उत्तीर्ण चरण धरून व्हावे. आणि त्यानं दिलेल्या या केलेल्या उपकारांचा ऋणमुक्त व्हायचं असेल तर चरण त्याचं धरावं आणि ऋणमुक्त व्हावं. उत्तीर्ण चरण धरून व्हावे, त्याचं चरण धरावं आणि निर्मुक्ततेचा भाव करावा. कारण एकदा का त्याचं चरण धरलं तर तारणारा तो आहे. येथे एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले ते आईलची थडी सरले मायाजळ. त्याच्या चरणाला धरून जर पार करता येत असेल आपल्याला नदी, ही नदी अशी तशी पार होण्यासारखी त्याच्या चरणाला धरून पार होते. येथे एकची लीला तरले, एक लीला तरुण जातील म्हणले. सर्व भावे मज भजले, जे संपूर्ण भावानं, सर्व भावे शब्द महत्वाचा आहे. सर्व भावी म्हणजे देहभाव, देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. मनोभाव आता कोटे धावे मन, तुमचे चरण देखलिया. आणि जीवभाव तुका म्हणे जीवभाव देवा पायी, ठेवून या काही न मागती विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, म्हणून अनुभव घ्यावा, त्याचा साधावा प्राप्त करावा, खऱ्या अर्थानं त्याला ओळखावं. या दिशेनं प्रत्येकाचा प्रवास चालूच आहे. मला देव कळावा किती लोकांना वाटतं सांगा लवकर. मला देव कळावा किती लोकांना वाटतं, प्रत्येकाला वाटतं मला देव प्राप्त व्हावा. मग येणारं काही वेळ गडबडीत आलं तर लवकर दाखवा म्हणतोय. मग ज्ञानोबराय म्हणतात कैसेने दैवत, मला लगेच देव दाखवा म्हणतात काय काय लोक, पण कसा लगेच भेटेल. कैसेने दैवत प्रसन्न त्वरित, याच्याकरता एक वेगळी साधना ठरलेली आहे.
कुठल्याही क्षेत्रात जायचं, साधा चहा मिळवायचा असेल तर त्याला पहिल्यांदा पाणी गरम करून त्याच्यामध्ये साखर पावडर टाकावे लागेल, मग चहाचा कलर तयार होईल, बरोबर ना? त्यात मीठ आणि चटणी टाकून चहा प्राप्त होऊ शकत? तसं हित सुद्धा आल्यावर क्रम करावा लागतो. परमार्थिक चिंतनाचा क्रम आहे. असा तसा परमात्मा भेटत नाही. देव मग काय करावं? ठाईच वैसोणी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. नियम करावा आपल्या जीवनात. आपला अंतकन वृत्ती तेढाकार करायची आहे, फक्त भगवंत आठवायचं आहे. बघा, काही वृत्तीमध्ये नाही आलं, नुकतं देवाची मूर्ती जरी आपण आठवायला लागलो, जेवढ्या काळ देवाची मूर्ती आठवेल तेवढा भाव देवा संबंधाचा व्हायला पाहिजे. देवा संबंधाचा भाव तयार होतो. काय वेगळं विचार मनात आणायची गरज पडत नाही. नेहमी देवाची मूर्ती चिंतनामध्ये आली, आपल्या भगवत भाव चिंतनात आला तर काय होतं? अंतकरण शुद्ध होऊन जातं. नियम करावा आपण आपल्या जीवनात. हरिपाठ म्हणताना हरिपाठाचा नियम आहे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर जे लोक दररोज नित्यनियमाचं वाचन पूजन करणार त्यांना नाही बोलत, पण जे अजिबात काही नियम करत नाही त्यांना नियम करायला पाहिजे. कारण नित्यनियम नामी तो प्राणी दुर्लभ. नियम असावा आणि तो पुन्हा नित्य असावा. दोन शब्द. एक आहे नियम पाहिजे, काहीतरी नियम करायला पाहिजे. सकाळी उठल्यानंतर काहींना भगवंताच्या समोर बसायची सवय नाही, पण बसायला शिकलं पाहिजे. 1 मिनिट 2 मिनिट का असना देवासमोर जरी बसला तरी अंतकनवरती स्थिर झाली. अंतकनवरतीला नुकता एक दिवस नाही, दररोज 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 तो नियम केला आपण. हरिपाठाचा एखादा नियम केला. एखाद्याला म्हणा 7 वाजता हरिपाठ करायची सवय आहे, दररोज 7 वाजले की त्याला हरिपाठाची आठवण येते. दुसऱ्या दिवशी पुन्हा हरिपाठाला तो माणूस बसतो का नाही सांगा? मग हरिपाठाला बसतो. तो म्हणाला आम्हाला जमत नाही नियम करायला, कारण आम्ही प्रवासात असतो, इकडं तिकडं असतो. समजा प्रवासात इकडं तिकडं जरी तुम्ही असला तर नियमाची आठवण त्यावेळी झाली समजा, नाही का? 7 वाजले आणि तुम्ही बाहेर आहे कुठेतरी कामात आणि नियमाची तुम्हाला आठवण झाली आणि तर अनुताप झाला, अरे रे माझा नियम चुकला, माझा नियम चुकला, हा भाव जरी आला तरी सुद्धा भगवंत त्याकरता क्षमा करण्याचं सामर्थ्य ठेवतो, नाही का? भगवंत काय करतो? त्याच्याकरता तो नियम ठेवतो. त्याचा तो नियम झाल्यासारखा आहे की नाही? पण कायमच असं करू नका म्हणजे झालं नाही. आता दररोज अनुताप केल्यानंतर कायमच असं नाही, पण जेव्हा जेव्हा शक्य नाही तर निदान थोडंसं नियमाबद्दल आठवण जरी काढली तरी तो नियम झाल्याचा भाव आहे, नाही का? विषय काय आहे? नियम असावा तो नित्य असावा. नित्य असावा, त्याच्या पुढे जाऊन तो दृढ असावा. दृढ नियम कसा पाहिजे? दृढ पाहिजे. केवढा दृढ पाहिजे? पडता जड भारी, नेमा नटळे निर्धारी. जरी त्रास काय वेळ, कारण तुकोबऱ्यांचं प्रमाण आहे, विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुक्या मुका विठ्ठल. काही अवस्था जरी झाल्या तरी, कोणत्या अवस्था प्राप्त झाल्या तरी सुद्धा आपल्या चिंतनामध्ये परिवर्तन करत नाहीत, चिंतनात बदल करत नाहीत. आकाशवर पडो पाहे ब्रह्मगोळ भंगा जाय, वडवाण त्रिभुवन खाय परी तुझीच वाट पाहे नगा विठोबा. कोणत्याही आवाज वरी पडली आकाश, बुद्धीचे डोळे माणस झाके ना जेत परी असं धैर्य देते. अशी धैर्य अवस्था ज्यांच्या अंतकरणात आहे, जे स्थिर अवस्थेतले आहेत आणि नेहमी त्या अनुभूती ज्या म्हणजे ते दृढ आहेत. नियम काय सांगितला? पहिला काय सांगितला? नियम असावा. तो कसा असावा? नित्य असावा. त्याच्याबरोबर त्याला दृढता असावी. त्याच्याबरोबर त्याला देवाचं साह्य असावं, देवाचा त्याच्यावर कृपा आशीर्वाद असावा. म्हणजे एखाद वेळ म्हणता येतं, देवा नामा म्हणे केशी राजा, केला नियम चालवी माझा. म्हणायला येईल का नाही सांगा? देवाची कृपा जर त्या नियमावर असेल, देवाच्याच करता जर तो नियम आहे, तर त्या देवाला सांगता येतं, देवा माझा नियम तुम्ही चालवा. एखाद्या वेळ त्रास मला काही शक्य झालं नाही नियम तर, आणि नियमाच्या करता तुम्हीच हे कार्य पूर्ण करून न्या, म्हणजे देवाचा आशीर्वाद असावा. या प्रकारे नियम भाव जर केला अंतकरवृत्तीमध्ये तर अंतकरण शुद्धतेचं साधन होतं. अंतकरण शुद्ध होतं, अंतकरण स्थिर होतं, अंतकरणातले विकार दूर होऊन जाऊन परमार्थिक चिंतनता भाव तयार होतो. देवाचा अनुभव यायच्या दिशेनं प्रवास चालू होतो, नाही का महाराज? नियम आहे, अनुभव यायच्या दिशेनं. प्रवृत्ती आणि निवृत्ती ओझे नेगेमती, अखंड चित्तवृत्ती आठवे माती. एक जण म्हणेल मी उद्यापासून परमार्थ करतो, मग आत्ता काय करताय? आत्ता काय करताय? आत्ता सुद्धा तुम्ही आहे त्या बसलाय. जनकांनी एक वेळ अष्टावक्रांना विचारलं माझी मुक्ती कधी? तुम्ही म्हटलं आत्ता जाग्यावर बसला, यावेळी तुम्ही मुक्ततेचा अनुभव घ्याल. फक्त तुम्ही अहंकार अहंता ममता सोडून चित्तवृत्ती स्थिर करणं. त्या चित्तवृत्तीला अपेक्षारहित केलं तर चित्तवृत्तीमध्ये स्थैर्यतेचा भाव येतो. दाताला भीता का सापाला भीता? म्हणजे सापाच्या दाताला भीता का सापाला भीता? कशाला भीतो आपण? दाताला भीतो का नाही?
कधी तर साप जाताना दात बघितलाय का आपण, त्याचा गेलाय का हाय, तरी पण भीतो का नाही आपण. म्हणजे एकदा जर कळालं त्यातला दातच नाही आहे, मग सापाला कोण भिल महाराज, नाही भिणार ना, नाही भिणार. तसं आहे की कर्तृत्व भोक्तृत्व हा भाव अहमपणानं त्यात स्थिर झालेला आहे. त्यातला तोच भाव बाजूला गेला तर त्या पुढं होणाऱ्या सगळ्या क्रिया काय होतात, थांबून जातात. कारण अहंकारामुळं प्राप्त होणारा गर्व मोह हे सगळे पुढं मग दुःख रूपता हे सगळा भाव बाजूला होतो आणि मग अहंकार तद्रूप व्हायला पाहिजे. तुम्ही आम्ही पांडुरंगा भिन्न ऐसे काय सांगा, एकरूपत्वानं मग प्रवृत्ती निवृत्ती बाजूला राहते. आत्ता आहे या अवस्थेमध्ये भगवत चिंतन करणं. काही लोकांना वाटतं की आता मी पुढं करेन परमार्थ. आत्ता आठवा, आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणा शेष. आत्ता मनात भाव काय आहे, आता वाटत असेल एखाद्याची ह्याचं कवा संपायचं, हा भाव पण असण्याची शक्यता काय मी नाकारणार नाही. एखाद्याच सांगतो, सगळ्याच्या नव्हे. आत्ता एखाद्याला काहीतरी वाटत असेल भाव की मी चाल कवा म्हणावी, आत्ता एखाद्याला वाटत असेल की महाराजांना काहीतरी चांगलं विनोदातलं काहीतरी सांगावं, ऐकायला बरं वाटणारं सांगावं, एखाद्याच सांगतोय बरं का. मग तुम्ही सांगा, ऐकायला बरं असणारं ऐकावं का बरं वाटणारं ऐकावं, बरं असणारं ऐकावं का बरं वाटणारं ऐकावं, असणारं. मग काय बरं आहे, बरवाव हो हरी, बरवावो हरी गुणगुरु वर्णन आहे ना, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, त्याचंच ऐकावं, त्याचंच गुणगान करावं, त्याचंच चिंतन करावं, अंतकरणात त्याचाच भाव आणावा. एखाद्या महाराजाचं चुकलंच तर ते तुम्ही बाजूला सारून टाकावं, नाही का. याचा अर्थ आहे की आपण चित्तात मग दोष शोधत बसायचं नाही, तर आपण आपलं चित्त शुद्ध करायच्या नादाला लागायचं. आपलं चित्त अंतकरण स्थिर आणि निर्मळ होण्याचा भाव जर अंतकरणात आला तर तो अंतकरणाला म्हणजे अंतकरणात भगवंत आठवावा, साठवावा. म्हणून नित्य त्याचं स्मरण, अखंड चित्तवृत्ती आठवी माते. अखंड चित्तवृत्ती, अखंड म्हणजे न खंड, खंडरहित चित्तवृत्ती. जागृत स्वप्नी पांडुरंग, जागृतमध्ये देव आहे, यात काय नवल, स्वप्नात सुद्धा देवच, नाही का. जयाचे चौकटे मानसी मी भवनी असे क्षेत्र संन्यासी, जया निजैल्या ती उपासे वैराग्य गा. ज्याच्या निद्रेमध्ये सुद्धा वैराग्य आहे. एक महात्मा असे होते, झोपले असताना असे हात होते बरं का, असे एक जणाने त्याच्यावर रुपया ठेवला. म्हणले हे जागे असतात त्यावेळी ते पैशाला हात लावत नाहीत, म्हणले झोपल्यावर तर पैशाला हात लावतील, म्हणून असा हात होता. एक रुपया ठेवला, हात असा होता, तो असा झाला, नाही का. निजैल्या ती उपासी वैराग्य गा. ज्याच्या निद्रेमध्ये सुद्धा वैराग्याचा भाव, स्वप्नात सुद्धा देवाशिवाय दुसरा कुठला विषय येत नाही, आणि आमच्या स्वप्नात सुद्धा विषय आम्हाला सोडत नाही, नाही का. एक जण जेवत होता स्वप्नात आणि लाडू तेवढा खायचा शिल्लक राहिला होता, एकानं जाग केलं, तो म्हणला निदान लाडू तर खाऊन द्यायचा बाबा. आमच्या अभिलाषा स्वप्नात सुद्धा सुटत नाहीत विषयाच्या, पण इथं परमार्थिक चिंतनामध्ये पांडुरंग ध्यानी, पांडुरंग म्हणी जागृत स्वप्नी पांडुरंग दिनरजनी हाची धंदा. त्या अनुभूतीमध्ये गेल्यामुळं त्यांची अवस्था काय झालेली, आता मग कास याने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. विठोबार कुमार धड्याळ कुठं आहे, धड्याळ कुठं आहे, बरोबर आहे ना. सागा वासुदेव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान, मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान, उत्तीर्ण चरण धरणी व्हावे. मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. तुका म्हणे निज भोग येईल निजता नाही होईल सत्ता दुजयासी. मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्ध होती. तुकोबरा म्हणतात, तुका म्हणे निज भोग येईल निजता नाही होईल सत्ता दुजयासी. हे सांगण्या अगोदर थोडंसं प्रारब्ध चिंतनाचा विषय सांगायचा राहिला होता. प्रारब्ध भोगानच संपतं असं शास्त्रीय सिद्धांत आहे, पण तुकोबरा इथं म्हणतात की काय म्हणतात, प्रारब्ध तुटी क्रियमान. प्रारब्ध आणि क्रियमानाची तुटी होते. शब्द असा आहे की तेव्हा अनुभवानच, भोगानच म्हणजे भोगूनच, दुःखाचा भोग भोगून किंवा सुखाचा भोग भोगूनच प्रारब्ध संपतं असा जर भाव असेल तर मग इथं ह्या ठिकाणी तुकोबराय कसं म्हणतात की, तुकोबरायचं म्हणतात असं काय, नाथ महाराजांचा पण एका भंग, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. नाश होतो म्हणतात, प्रारब्धाचा नाश होतो. संचित संपतं कळतं की अनेक जन्मातलं संचित पुण्यकर्म केल्यानंतर किंवा नामचिंतनानं काय होतं, संपून येतं. अनंत जन्माची पाप जळून जातात, जळतील पापे जन्मांतरेचे. क्रियमान, आत्ता होणारं क्रियमान कर्म
फळ तयार करत नाही, म्हणजे फळ निर्माण होत नाही हे पण कळालं. पण प्रारब्ध संपले कसं आहे, तर प्रारब्ध असं आहे की प्रारब्धाचे दोन भाग आहेत, दोन अंकुर आहेत. एक वर्णन असं आहे की प्रारब्धानं प्राप्त होणारं कर्मफळ एक प्रारब्धाचा भाव आहे, आणि दुसरं त्याचा मनावर होणारा परिणाम, दुसरं प्रारब्धाचा भाव त्याचा मनावर होणारा परिणाम. पहिला जे प्रारब्धाचं जे फळ आहे, जे भोगायला येतं आपल्याला सुख दुःख रूपात, ते काही चुकत नाही आहे, पण त्याचा परिणाम मनावर होणारा तो मात्र बदलू शकतो भगवत चिंतनानं किंवा भगवत भक्तीनं. याचं वर्णन कसं आहे, तुकोबरांच्या जीवनामध्ये बघायला गेलं तर दुःखाचा भाव सांगत असताना नाही का, परिस्थिती कशी झालेली होती, काय होतं, परिस्थितीनं प्राप्त होतं. दुष्काळ अवस्थेमध्ये घरदाराची अवस्था काय झाली ती तुकोबराय. पण तुकोबराय काय म्हणतात, तुका बरे झाले दिवा निघाले दिवाळे, बरे या दुष्काळी पीडा केली. बरं झालं दुष्काळानं पीडा केली, बरं झालं दिवाळी निघालं. तुकोबराय का म्हटले असतील, हा त्यांच्या मनावर परिणाम उत्कृष्ट म्हणजे कसा झालाय, भगवत चिंतनामुळं, भगवत भक्तीमुळं, भगवत कृपेचा भाव असल्यामुळं हे तुकोबराय देवाच्या भक्तीमुळं अशा प्रकारचा भाव तयार झालाय, ज्ञानामुळं अशा प्रकारचा भाव तयार झालाय. नाहीतर सामान्य जीव काय म्हणणार, माझ्याच वाटेला दुःख देवा का दिलंस, नाही का. याचा दोन प्रकार होतात. एक आहे की प्रारब्धानं आपल्याला प्राप्त असणारी दुःख रूपता किंवा सुखरूपता, आणि त्याचा मनावर होणारा परिणाम, मनावर होणारा परिणाम मात्र चुकला जातो. आता प्रारब्धानं काही प्राप्त झालं तरी त्याच्यामध्ये त्यांना त्याचा परिणाम काहीही मनावर होऊ शकत नाही आहे. मग परिणाम मनावर जर नाही झाला तर ते प्राप्त झालं काय नाही झालं काय, दोन्हीतला भाव शिल्लकच राहत नाही, नाही का महाराज. प्राप्त झालं काय आणि नाही झालं काय, कारण त्याचा मनावर परिणाम नाही झाला. समजा एकानं आपल्याला रागावला, का रागावला, हा रागवावा म्हणून, फुडला रागावा म्हणून हा जर रागावला आणि फुडल्यावर त्याचा काहीच परिणाम झाला तर ह्याला दुप्पट राग येईल की नाही. म्हणजे एक तर रागवावं म्हणून रागवलंय, पण याच्याकडं काही अवस्था आल्या तरी अंतकन वृत्तीमध्ये परिवर्तन होत नाही. विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल, हा भगवत कृपेचा परिणाम आहे. जसं असतं बघा की एक असतं गॅस तुम्हाला माहिती आहे, गॅस मध्ये जे असणारे जे अग्नी आहे तिची जास्त जे प्रज्वलितता जास्त आहे, जरा स्पर्श केला तर चटका बसतो जोरात, नाही का. आणि तेच गोबर गॅसच्या अग्नीमधला प्रज्वलितता भरपूर असते, पण त्याच्यातली उष्णतेची दाहकता काय असते, कमी असते. दोन्हीमधला फरक आहे की नाही सांगा. त्याची दाहकता पूर्ण कमी आहे. नुकतं काय काय असं की नुकतं दिसतंय वर्ण, पण वास्तविक दाहकताच त्यात नाही, नाही का. आणि ह्याच्यामध्ये जरा स्पर्श केला तरी दाहकता, ती दाहकता आतली संपूर्ण जर गेली असेल आणि नुकता अग्नी प्रज्वलित झालेला दिसत असेल तर त्या अग्नीमधनं हात फिरवला तरी काही परिणाम जाणवत नसेल तर अग्नीचे परिणामता होते म्हणावं काय नाही. तसे प्रारब्ध असलं काय नसलं काय, ज्यांच्या अंतकन वृत्तीमध्ये परिणाम होत नाही ती दाहकता पूर्ण संपवायचं काम कोणी केलं असतं, भगवत कृपेनं. तुका म्हणे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, नाही का. आता वर्णन आहे म्हणून संचित प्रारब्ध ची क्रियमानाची तुटी होऊ शकते म्हणले की नाही का. प्रारब्ध तुटी क्रियमान, मग संसार नावाची गोष्ट आहे. संसार तीन प्रकार आहेत. संसारात चार रूपात सांगितले. एक जन्म मरण रूपी संसार आहे, पुनरपी जननम पुनरपी मरणम. एक विश्वाला सुद्धा संसार म्हणले, हे संपूर्ण विश्व संसारामध्ये असं वर्णन केलं. तिसरा एक संसार आहे, याचं नाव आहे काय, आपण गृहस्थीला पण संसार म्हणतो, आमचा संसार कसा चाललाय नाही का. आणि चौथं संसार या देहाचं रूपत आहे. देहावर अहमपणा करून बसलो तरी याचंही नाव संसार. कसं आहे, कारण जवरी नाही निरसला देहे तवरी अवघे संसारिक. देह तो भाव निरसलेला नाही आहे आणि देहावर अहमपणा करून बसलाय तोपर्यंत संसार जन्म मरणरूपी या संसाराची प्रतीत्ता आहे, जगदरूपाची प्रतीत्ता आहे. या संसाराच्या भावता जर कृष्णार्पण झाले असतील, देह समर्पिजे देवा झाला असेल, देव भाव हरपला असेल, देहत्व अहमपणा संपला असेल. मग संपवायचा अहमपणा म्हणजे काय, देह सोडायचा नसतो, त्यातला फक्त अहंकार आपण प्रत्येक गोष्टीमध्ये करत असतो ना, तो कृष्णार्पण करायचा. कृष्णार्पण म्हणजे कसं करायचं, हे मी करत नाही, ईश्वराची कृपा आहे म्हणून होतं, ईश्वराची दया आहे म्हणून होतं. मग अहंकार सुटेल कसा, अहंकार तसा सुटत नाही त्यागून, त्याच्याकरता ज्ञान व्हावं लागतं.
म्हणून ज्ञानाग्नी दग्ध कर्माणम तमाहो पंडित होता. कोणाचं ज्ञान व्हावं लागतं तर स्वरूपाचं ज्ञान व्हावं लागतं. मी कळावा लागतो मी कोण आहे, आणि हा विचारानं कळला जातो. बाकी कुठले औषध टॅबलेट वगैरे खाल्ल्यामुळं होत नाही बरं का. नाही म्हटलं की एवढा आजार जायचा असेल तर एवढ्या गोळ्या खाव्या लागतात, तसं हे अज्ञान जायचं असेल तर गोळी खाऊन अज्ञान जाईल का. त्याच्याकरता विचार करावा लागतो. विचारोनी अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे, त्याने आपुली स्वस्ती सहज आपण केली. मग काय होईल त्या अवस्थेमध्ये? त्या अवस्थेमध्ये तुका म्हणे निज भोगईल निजता, नाही होईल सत्ता तुझयासी. स्वरूपाचा अनुभव स्वरूपानंच घ्यायचा आहे म्हटले. स्वचा अनुभव घ्यायला दुसऱ्या कुठल्या साधनाची गरज पडत. वृत्ती आनंद रूप व्हायचं असेल तर वृत्तीनं स्वचा आनंद घेतला आणि स्वला पाहिलं आणि त्याच्या आनंदामध्ये स्वही निवृत्त होऊन गेली. वृत्ती निवृत्त झाली जन न दिसेची. ते या अनुभूतीमध्ये गेलो. वृत्तीची फक्त का बोधा करता सहाय्यता होती. बोध झाल्यावर अनुभूतीच्या ठिकाणी आता वृत्ती ही काम करायची राहत नाही. वृत्ती निवृत्त झाली जन न दिसे, म्हणून तुका म्हणे निज भोगईल निजता, नाही होईल सत्ता तुझयासी. ज्ञानेश्वर माऊली मनरूपता किंवा देहत्व अहंकार शिल्लक राहणार नाही. बीजाची अंकुर दग्ध होती, अहमपणाच दग्ध झाला किंवा कर्तृत्व भोक्तृत्व अहंकारच संपला, तर त्या ठिकाणी फलाची अभिलाषा संपली. कर्तृत्वाचा मद आणि कर्मफळाचा आस्वाद जर संपला तर मग कासे आणि पुन्हा संसार. बीजाची अंकुर दग्ध होती. जे कारणता आहे तीच संपून जाईल. कारणता काय आहे जन्ममरणाला बाकी सगळ्याला, तर अहंपार, कर्तृत्वाचा अहंकार आणि कर्मफळाचा आस्वाद संपेल. कशामुळे जाईल तर जिने दिले त्यासी द्यावे पिंडदान. ज्यानं दिलेलं आहे जीवन, हे प्राप्त असणार हे जे स्वरूप आहे, जगत आहे, त्यानं दिलेलं आहे. त्या परमात्म्याला काय करावं? पिंडदान म्हणजे तदर्पण करावं. अर्पण करावं म्हणजे त्यागावं नव्हे, तर अंतकरणातला भाव त्याच्या समोर नाही का समर्पित करावा. आणि मग उत्तीर्ण चरण धरून व्हावे. त्याचं चरण धरून आपला जीवन प्रवास चालू ठेवावा. म्हणजे अहमपणा संपल्यानंतर प्रारब्ध क्रियमान आपल्याला बाधित करणार नाहीत, कर्मबंधन आपल्याला प्राप्त होणार नाही. आणि मग अशा वेळी काय अवस्था आहे तर तुका म्हणे निज भोगेल निसता. स्वरूपाचा अनुभव स्वरूपानं घेतला जाईल. झालेली सेवा पंढऱ्याची चरणी, ज्ञानोबराती कोमल चरणी, संतांची चरणी, माता रुक्मिणी चरणी समर्पित करून आदरणीय गुरुवर्य श्री देशमुख साहेब काका या ठिकाणी ह्या मुरगुड नाव म्हटलं की काकांचा भाव, काकांचा जो व्यक्तित्व आहे ते आमच्या समोर डोळ्यासमोर येतं. खरंच दिव्य सत्पुरुष साधुसंत महात्मा आहेत. आणि बऱ्याच ग्रंथ त्यांची चिंतनं आम्ही ग्रंथाची वाचलेली आहे, वाचतोय. आणि खरंच ह्या गावामध्ये पण या उत्कृष्टरित्या हा चालू असणारा हा जो सप्ताह आहे, सुंदर भाव आहे, ह्या सुंदर भावाला ही ज्ञानाची भावत आहे. प्रत्येक ठिकाणी इकडं गरुड खांब आहे, तिकडं कोण आहे ते हनुमंतराय आहेत. हनुमंतरायाचं रूप आहे. काकांचे ह्या ठिकाणी उत्कृष्ट अशी प्रतिमा पुढे आहे. संतांचे ह्या ठिकाणी प्रतिमा आहेत, भगवंत आहेत, पुढे ज्ञानोबरायांची ह्या ठिकाणी उपस्थित प्रतिमा आहे. ही व्यवस्थितरित्या जी मांडणी आहे, ही व्यवस्था जी आहे, ही कीर्तन करतच राहावं असं वाटतं, असा प्रकारचा भाव इथला आहे. पारायणातलं चिंतन आहे, त्यामुळं थोडक्यात आवरण्याचा प्रयत्न केला आहे. काही चुकला असेल हा माझ्या वाणीचा दोष आहे, माफ करा. बरोबर आहे ते मात्र संतांचं ग्रंथशास्त्राचा चुकीला सोडून द्या, बरोबर तेवढं घ्या. माऊलीच्या भाषेत न्यूनते पुरते अधिक हे सरते करून घ्यावे तुमते विनिमित से किं भवना तुमसे केले धर्मकीर्तन सिद्धीने लेत माझे चिवरले पाईकपणी दक्षरम बदम भ्रष्ट मात्र हेनम चेद भवेत तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसव परमेश्वर मना शेवटचे